गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत। हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये बरोबर मेजरिंग कपाने अर्धा कप दूध ओतलेलं आहे। त्याच सेम कपाने इथे मी अर्धा कप पाणी घेणार आहे। तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलं ना, आपली उकड आहे ना ती अगदी परफेक्ट तयार होते। तर इथे मी बरोबर 1 कप पिठाची उकड बनवणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी आणि दूध ओतल्यानंतर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तर अगदी थोड्या वेळामध्येच इथे बघू शकता छान अगदी उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने अगदी खळखळून आपल्याला ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये इथे मी 1 चमचा साखर टाकत आहे। साखर टाकली म्हणजे काय होते, मोदकाचं जे वरचं आवरण आहे ना तेही खायला टेस्टी लागतं। नाहीतर मुलं काय करतात, फक्त मोदकाच्या आतलंच सारण खातात, पण अशी साखर टाकली ना मोदकाच्या वरचं आवरणही खायला खूप टेस्टी लागते। आता ही साखर ही चांगली विरघळून घेतलेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर आता या गरम गरम मिश्रणामध्येच इथे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। तूप टाकलं म्हणजे काय होतं, मोदकाच्या वरून छान अशी चकाकी येते। आता इथे मी मेजरिंग कपाने बरोबर 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे मी विकतचंच पीठ घेतलेलं आहे। मोदक बनवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तांदळाचं पीठ भेटतं। आता त्याच्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जेवढ्या गाठी तयार होतात ना त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। तर आता लक्षात ठेवायचं आहे की मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला छान असं उकळी काढून घेतल्यामुळे किंवा खळखळ उकळल्यामुळे इथे आपल्याला आता गॅस चालू ठेवायची काहीही गरज नाही। तर अशा पद्धतीने मी हे तांदळाचं पीठ आहे ना ते छान असं मिक्स करून घेत आहे। आता हे आपल्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ चांगलं उकडतं आणि आपले मोदक छान तयार होतात। आता इकडे मी काय करत आहे, मोदकसाठीचं स्टफिंग किंवा सारण बनवून घेत आहे। त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला इथे मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तरी तूप टाकलं म्हणजे सारण आहे ना ते अगदी टेस्टी तयार होते। त्यामध्येच इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखसने या सारणाला खूप छान चव लागते। आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती खसखस चांगली परतून घेतलेली आहे। खसखस परतली की तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सही परतून घेऊ शकता। इथे मी हे सारण बनवताना ड्रायफ्रूट्स टाकलेले नाहीत। तर इथे मी बरोबर 1 कप गूळ टाकलेला आहे आणि गूळही चांगला वितळून घेतलेला आहे। गूळ चांगला वितळला की बरोबर 2 कप इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे। इथे मी बरोबर 2 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी बरोबर 1 कप गूळ बारीक चिरून घेतलेला होता। तर आपल्याला काय करायचं आहे, गूळ फक्त ना विरघळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही। तर गूळ चांगला वितळवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चवही टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे। तर ओल्या नारळामध्येही भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू हे मिश्रण पातळ होतं। आता आपल्याला हे जे सुटलेलं पाणी आहे ना ते अगदी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आटवताना अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। हे पाणी आटवताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही, नाहीतर हे सारण आहे ना ते कडक होऊ शकतं। त्यामुळे कमी गॅसवरतीच एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे सारणातलं पाणी आटवण्यासाठी लागते। तर 5 ते 6 मिनिटानंतर इथे बघू शकता सारणातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। तुम्हाला एवढाच वेळ लागू शकतो किंवा याच्यापेक्षा 1-2 मिनिटे कमी किंवा जास्त लागू शकतात। तर इथे आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा जायफळ वेलची पूड टाकत आहे। याने ह्या सारणाला खूप छान टेस्टही येते आणि छान असा सुगंधही येतो।
तर बघू शकता आपलं टेस्टी आणि सुगंधित असं सारण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे सारण तयार करून घेतलेलं आहे ना, ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इकडे सारण थंड होत आहे ना, तोपर्यंत 10 मिनिटानंतर इथे बघू शकता हे आपलं तांदळाचं पीठ आहे ना, ते चांगलं उकडलेलं आहे। आता मी हे या प्लेटमध्ये काढून घेते। तर बघू शकता मस्त असं आपलं हे तांदळाचं पीठ उकडलेलं आहे आणि इथे बघू शकता कढईला अजिबात खाली लागलेलं नाही। इथे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट अशी उकड तयार होते। आता ही उकड आहे ना, ती हलकीशी कोमटच आहे। आता आपल्याला मोदकसाठी कणिक मळून घ्यायची आहे। सुरुवातीला मी अजिबात पाणी न घालता छान असं मिक्स करून मळून घेत आहे आणि मी एका वाटीमध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, हे पीठ मळून घेणार आहे। कोमट पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला ही कणिक अगदी मऊ अशी मळून घ्यायची आहे। तर ही कणिक मळताना ही अगदी 2 ते 3 मिनिटे लागतात, जास्त वेळ लागत नाही। पण ही कणिक अशा पद्धतीने नक्की मळून घ्या, म्हणजे अगदी स्मूथ असे हे मोदक तयार होतात। मोदक बनवताना अजिबात चिरा पडत नाहीत। त्यासाठी इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने हाताला थोडंसं कोमट पाणी लावून अगदी छान अशी अशा पद्धतीने मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे। आता मी काय करणार आहे, थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे, जेणेकरून हाताला ही कणिक चिकटणार नाही। लिंबा एवढ्या आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे आणि जसं आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने मोदक बनवतो ना, त्याच पद्धतीने इथे मी मोदक बनवत आहे। तर हाताचे दोन्ही अंगठे आहेत ना, ते आतल्या साईडला ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण मोदकची पारी बनवून घ्यायची आहे। ही मोदकची पारी आहे ना, ती जास्त पातळ नसते, थोडीशी मध्यम कन्सिस्टन्सीची असते। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सहज मोदकची पारी बनवून घेऊ शकतो आणि आपली उकड परफेक्ट झाल्यामुळे इथे बघू शकता या पारीला जास्त चिराही आलेल्या नाहीत। आता आपल्याला उकडीच्या मोदकच्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, हाताची तिन्ही बोटाचा वापर करून अशा पद्धतीने कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला जर बनवत असाल किंवा प्रॅक्टिस जर नसेल ना, तर आपल्याला ह्या कळ्या बनवण्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं किंवा मी पुढे एक पद्धत सांगत आहे, त्याही पद्धतीने तुम्ही जर उकडीचे मोदक बनवले तरीही छान होतात। तर बघू शकता अगदी छान अशा मी या कळ्या बनवून घेतलेल्या आहेत। अगदी सुंदर कळ्या तयार झालेल्या आहेत आणि याला चिराही गेलेल्या नाहीत। ते मी आता हे थंड झालेलं सारण भरून घेत आहे। खरं तर ही रेसिपी मला अगोदरच पोस्ट करायची होती, पण काही कारणामुळे मला ते जमलं नाही। तर मी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मोदक बनवतच होते, तर म्हटलं चला आपण रेसिपी ही शेअर करूया। तर अशा पद्धतीने मी सारण भरून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या कळ्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने एका साईडनी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी छान कळ्या तयार होतात। आता आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे, तर अशा पद्धतीने हाताने वरती घेऊन छान अशा कळ्या बंद करायच्या आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने एकदम छान कळ्या बंद होतात। तर बघू शकता मस्त अशा आपण कळ्या बंद करून घेतलेल्या आहेत किंवा मोदक बंद करून घेतलेला आहे। त्याच्यावरती मी अशा पद्धतीने केसर लावलेला आहे। अगदी सुंदर मोदक तयार झालेला आहे। तर आता मी दुसऱ्या पद्धतीने इथे मी मोदक बनवून दाखवत आहे। तर इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे। तूप लावलं म्हणजे पीठ खाली चिकटत नाही। त्याची मोदकची कणिक आहे ना, ती साईडनी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आणि बरोबर मध्ये आपल्याला जे मोदकचे सारण आहे ना, ते सारण टाकून घ्यायचं आहे। सारण भरपूर असं टाकून घेतल्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपण छान असा मोदक बनवू शकतो। हाताने जर कळ्या करता येत नसतील तर अशा पद्धतीने मोदकचा साचा वापरून ही मोदक बनवू शकतो। बघू शकता हाही मोदक अगदी सुंदर आणि सुबक दिसत आहे। आता इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि मोदकची उकडायची जी चाळण असते त्याच्यामध्ये सर्व मोदक उकडून घेत आहे। मिडियम गॅसवरती 10 मिनिटे हे मोदक चांगले उकडून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत। अगदी सुंदर दिसत आहे। तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे
अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवू शकता। गणपती बाप्पाचं आगमनही झालेलं आहे आणि गणपती बाप्पाची आरतीही झालेली आहे। बघू शकता अगदी छान असा हा मोदक तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।